श्री स्वामी समर्थ. मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आहे 1 डिसेंबर आणि आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप भारी आहे आणि खूप इम्पॉर्टंटसुद्धा आहे. कारण आजच्या दिवसापासून मी माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन गोष्ट करायचं ठरवलं आहे आणि मी लवकरच ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर पण करेल. जसं जसं माझ्या आता रोज व्हिडिओ येतील ना तसे तशा मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मला असं वाटतं की मी आजपासून ती गोष्ट करणार आहे आणि मला असं वाटतं हा महिना संपायच्या आधी तरी माझ्याकडून ती गोष्ट झाली पाहिजे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्या सांगेल. तर चला, या गोष्टी तर तुम्हाला कळतच राहतील. तर आजचा व्लॉग म्हटलं चला असा काहीसा शूट करूया. मग त्याच्यानंतर ना संध्याकाळ झाली होती, मस्त अशी मी सगळी रूम आवरली होती. छान असे स्वामींचे आणि दत्तांचे मस्त असे गाणे लावले होते. मी रोज असेच गाणे लावते, म्हणजे माझा मूड जसा असेल ना तसं मी काहीसं गाणे वगैरे ऐकत असते. त्याच्यानंतर बाकीचे पण कामं करायचे होते, कपड्यांच्या घड्या वगैरे. मग म्हटलं चला संध्याकाळ झाली तर देवाला मस्त दिवा वगैरे लावून घेतला. त्याच्यानंतर तुळशी मातेसमोर सुद्धा दिवा लावला. कारण आहे ना आता रोजच मी लावायला लागले, पण आजपासून सुद्धा मी रोज कंटिन्यू लावायचा विचार करते. त्याच्यानंतर आहे ना हे किचन बघितलं, बापरे खूप भारी वाटत होतं. असं वाटतं त्याच्यावर स्वयंपाक करूच नाही, पण काय करणार, करावं तर लागणारच होता. मग काय आहोंना विचारलं काय करू, मग आहो बोलले अशा अशा गोष्टी कर. मग पटकन मी स्वयंपाकाची तयारी केली आणि पटकन अर्धा स्वयंपाक रेडी होता, फक्त आता चपात्या करायच्या बाकी होत्या. म्हटलं चला आता काही भांडे पण राहिले ते सगळे एकत्रच घासून घेऊया, तोपर्यंत आपण काहीतरी करून घेऊया. कारण कणिक भिजली ना 10-15 मिनटं मग छान चपात्या होतात. त्याच्यानंतर म्हटलं चला आता कपडे तर दिसले होते, मग पटकन कपड्यांच्या घड्या तरी घालून घेऊया. कारण नंतर मला आहोंना पण घ्यायला जायचं होतं. मी पटकन कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या आणि कपड्यांच्या घड्या करता करता माझं चाललं होतं एक पिक्चर बघणं, जो की कम्प्युटरवर बघत होते. असं कधीतरीच होतं की मी कम्प्युटर ओपन करते आणि असं काहीसं बघत असते, मला जे वाटेल ते मी बघत असते. मग असा काहीसा मी माझा दिवस घालवला. चला आजचा दिवस तर असा गेला, उद्याचा कसा जाईल काय माहिती. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.